भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 33वा. आत्मविनिग्रह. ओव्या आहेत 501 ते 511. ज्ञानदेव आता आत्मविनिग्रह म्हणजे अंतःकरणाचा निग्रह या ज्ञानलक्षणाचं स्पष्टीकरण करत आहेत. आणि इसाळू जैसा घरा का दंदिया हाती येरा, न विसंबे भांडारा बद्धकू जैसा. आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा आपले धन असलेल्या घराला विसरत नाही, किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही, अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही. का एकलवती या बाळकावरी पडोनी ठाके अंबिका, मधुविशी मधुमक्षिका लोभिणी जैसी. एकुलत्या एका मुलावर जशी आई पडून राहते म्हणजे त्याला कधी विसंबत नाही, अथवा जशी मधमाशी मधाविषयी लोभी असते. अर्जुना जो यापरी अंतःकरण जतन करी, नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या. अर्जुना, याप्रमाणे आपल्या अंतःकरणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंतःकरणाला उभे राहू देत नाही. म्हणे काम बागुल ऐकेल, हे आशा सियारी देखैल, तरी जीवा टेकैल म्हणून बिहे. तो म्हणतो की माझे अंतःकरण जर इंद्रियांच्या द्वारात गेल्याचे त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकलं, तर तो कामरूपी बागुल बुवा त्या अंतःकरणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठीण. तसेच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकीन ही अंतःकरणाला इंद्रियांच्या द्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटील, मग जीवभावावरच येऊन बेतील. म्हणून तो पुरुष भीतो. बाहेरी धीट जैसी दाटुगापती कळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी. ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणाऱ्या स्त्रीला तिचा दांडगा नवरा ती बिघडण्याचा संभव असतो म्हणून बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांच्याकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो. सचेतनी वाणेपणे देहासकट आटणे, संयमावरी करणे बुझून घाली. चित्ताचा संकोच होण्याकरता देह सुद्धा जिसतो व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो. मनाची या महाद्वारी प्रत्याहाराची या ठाणांतरी, जो यमदम शरीरी जागवी उभे. या शरीरात मनोरूपी महाद्वारात अंतर्मुखतेच्या पहाऱ्याच्या जागेत जो यम आणि दम यांना उभे जागे ठेवतो. आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी, चंद्र सूर्य संपोटी सुये चित्त. गुद व पेढ्र याच्या मध्यभागी आधार चक्राच्या ठिकाणी मूळबंधाची व नाभीमध्ये मणिपूर चक्राच्या ठिकाणी ओढियाना बंधाची व कंठामध्ये विशुद्ध चक्राच्या ठिकाणी जालंधर बंधाची याप्रमाणे 3 बंधांची गस्त घालतो अथवा घर करतो. आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो. समाधीचे शेजेपासी बांधोनी घाली ध्यानासी, चित्त चैतन्य समरसी आतुरते. समाधीरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो व चित्त आणि चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो. अगा अंतःकरण निग्रह जो, तो हा हे जाणीजो, हा आथी तेथ विजयो ज्ञानाचा पै. अर्जुना, अंतःकरण निग्रह जो म्हणतात तो हा असे समज, व जेथे हा अंतःकरण निग्रह आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे. जयाची आज्ञा आपण शिरी वाहे अंतःकरण, मनुष्याकारे जाण ज्ञानची तू. ज्याची आज्ञा अंतःकरणाला शिरसावंदी असते तो मनुष्य रूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज. आत्मविनिग्रह म्हणजे अंतःकरणाचा निग्रह. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त व अहंकार. मनामध्ये वृत्ती उठली की ती बुद्धीचा वेध घेते, मग फक्त त्याचंच चिंतन होऊ लागते. त्या वृत्तीबाबत अहंकार निर्माण होतो. ती गोष्ट मी केली पाहिजे या निर्णयातून शेवटी त्या मनोवृत्तीप्रमाणे शारीरिक क्रिया घडून येते. तेव्हा वृत्तीला इंद्रियांपर्यंत येऊ न देणे म्हणजे आत्मविनिग्रह. हा अंतःकरणाचा निग्रह दृढ असावा लागतो. त्यासाठी ज्ञानदेव
दृष्टांत देतात ते ब्रह्मराक्षस किंवा सर्प, योद्धा, लोभी, मनुष्य, आई, मधमाशी वगैरेंचे. ब्रह्मराक्षस किंवा जातिवंत नाग आपल्या ठेव्याचं रक्षण करतो अशी कल्पना जनात मान्य झालेली आहे. तो ठेवा सोडून इकडे तिकडे जात नाही, आपल्या ठेव्याचं रक्षण करत असतं. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य आपल्या अंतःकरणाचं रक्षण करतो, त्याला इकडे तिकडे भटकू देत नाही. योद्धा म्हणजे हत्यारबंद शिपाई. हातात हत्यार नसेल तर त्याला योद्धा म्हणताच येणार नाही. तो सतत आपल्या हत्याराला जपत असतो, ते इकडे तिकडे ठेवत नाही. नुसतेच जपत असं नाही तर ते सतत परजलेलं असतं. तसे ज्ञानी मनुष्य सुद्धा आपलं एकत्वाचे ज्ञान विसरत नाही, सतत ते ज्ञान जागृत असतं. लोभी मनुष्याचं मन सुद्धा सतत खजिन्याजवळ असतं, तसे ज्ञानी मनुष्याचे चित्त सुद्धा सतत अंतःकरणाला जपत असतं. आईचे चित्त सतत आपल्या मुलापाशी असतं, ते कोठे पडणार नाही ना, त्याला काही दुखापत होणार नाही ना, याची ती जागरूकपणे काळजी घेत असते. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य सुद्धा आपलं अंतःकरण पुन्हा पुन्हा इंद्रियांकडे येणार नाही याची काळजी घेत असतो. किंवा मधमाशी सुद्धा आपल्या खजिन्याचं रक्षण करते, त्याप्रमाणे तो आपल्या अंतःकरणाचं रक्षण करतो. अंतःकरणाचं रक्षण करायचं म्हणजे काय? ज्ञानदेव सांगतात, नेदी उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या. अंतःकरणाला जपतो म्हणजे त्याला इंद्रियांच्या द्वारापर्यंत येऊच देत नाही. अज्ञानदशेत असेपर्यंत काम, आशा यांच्या तडाख्यात मनुष्य सापडला जातो. म्हणून ज्ञान होण्यासाठी इंद्रियांच्या प्रवृत्तीवर ताबा ठेवावा लागतो. त्याला वाटतं की आपलं अंतःकरण हे एखाद्या लहान बालकासारखं आहे. अंतःकरण रूपी बाळ इंद्रियांच्या द्वारात आल्याचं कळलं तर कामरूपी बागुलबुवा किंवा आशारूपी डाकीण त्याला झपाटतील अशी त्याला भीती वाटत असते. बालकाचे जसे बागुलबुवापासून, डाकिणीपासून रक्षण करण्यासाठी त्याला घराच्या बाहेर जाऊ देऊ नये, त्याप्रमाणे तो आपल्या अंतःकरणाला आत कोंडून ठेवतो, इंद्रियांपर्यंत येऊ देत नाही. जीवरूप अज्ञान दशा असते तोपर्यंत असा अंतःकरणाचा निग्रह करावा लागतो. आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयमन, प्रत्याहार. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या 5 बहिरंग साधनांनी आत्मसंयमन करायचं आहे. मनोवृत्तींना इंद्रियांच्या दारापर्यंत येऊच द्यायचं नाहीये. पुढे ध्यान, धारणा व समाधी या 3 अंतरंग साधनांनी तो कसा दृढ करायचा ते ज्ञानदेव पुढे स्पष्ट करत आहेत. हा अंतःकरण निग्रह कसा करायचा? नवऱ्याने आपल्या ढालगज पत्नीला घरातच कोंडून ठेवावं, त्याप्रमाणे मनोवृत्तीवर पहारा ठेवून त्यांना बाहेर जाऊ न देणे हाच खरा त्यासाठी उपाय आहे. हा प्रत्याहार साधण्यासाठी तो जिवंतपणे देहाची पर्वा न करता देह झिजवून इंद्रियांचा निग्रह करतो. मनाच्या महाद्वारातच जेथून सर्व प्रवृत्तींचा उगम होतो तेथे यम व दम या साधनांना तो पहारेकरी म्हणून उभे करतो व एखाद्या कायद्याप्रमाणे मनोवृत्ती कोंडून घालतो. घास कंठातून आत गेला की मग त्याला मध्येच अडवता येत नाही, कंठापर्यंतच त्याला अडवता येऊ शकते. त्याप्रमाणे मनोवृत्ती इंद्रियांपर्यंत आल्या की मग विषयोपभोगांवर आवर घालता येत नाही. त्यांना इंद्रियांपर्यंत पोहोचूच न देण्यासाठी यमनियमांची वाट पकडावी लागते. मग मूळबंध, ओढियाणा बंध व जालंधर बंध हे 3 बंध स्थिर करून इडा व पिंगला यांच्यामध्ये असणाऱ्या सुषुम्ना नाडीत चित्ताचा लय करावा लागतो. या 3 बंधांबाबत माहिती आपण 6व्या अध्यायात घेतली होती. अशा प्रकारे ध्यान करून चित्ताची तो समाधी अवस्था साधतो. त्यासाठी चित्त चैतन्यात विलीन होण्यासाठी आतुर होऊन जातं. असा अंतःकरण निग्रह ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असतो, त्याचा मनावर अंमल चालतो. असा मनुष्य म्हणजे मनुष्याच्या आकाराने आलेले मूर्तिमंत ज्ञानच आहे. अज्ञानाच्या कार्याची निवृत्ती झालेली असल्यामुळं भौतिक जगत त्याला सत्य वाटत नाही. यथा तरंग कल्लौलैर जलमेव स्फुरत्यलम पात्र रूपेण ताम्रम ही ब्रह्मांड औघैस तथात्मत असं अपरोक्षानुभूतीत आचार्यांनी म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे तरंगांच्या रूपाने पाण्याचाच अनुभव येतो किंवा ताम्र पात्रात तांब्याचाच अनुभव येतो, त्याप्रमाणे ज्ञान दृढ झालेल्या मनुष्याला अनंत ब्रह्मांडाचा प्रवाह चिदात्म रूपानेच अनुभवाला येतो. असं ज्ञान त्याच्या ठिकाणी दृढ झालेलं असतं. पुढे ज्ञानदेव इंद्रियार्थेषु वैराग्यम या लक्षणाचं स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.